नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, काल रात्री राज ठाकरे स्पेशल चार्टर प्लेन करून ते दिल्लीला गेले। दिल्लीला त्यांची विनोद तावडेंशी चर्चा झाली प्रथम, आणि नंतर अमित शहांची 30 ते 40 मिनिटं त्यांची चर्चा झाली, आणि नंतर ते परत मुंबईला आले। मुंबईला परतल्यानंतर बाळा नांदगावकर असं म्हणाले, जे त्यांचे उजवे हात आहेत, की सकारात्मक चर्चा झाली आणि यामध्ये अजून एक बैठक होईल आणि त्यानंतर या संबंधीची अधिकृतपणे माहिती सांगितली जाईल। बाळा नांदगावकर म्हणाले की या भेटीसंबंधी आणखीन तपशील मला माहिती नाही, कारण मी तिथे नव्हतो। मला हे कळलं नाही की बाळा नांदगावकर हे नंबर 2 आहेत, म्हणजे मनसेचे राज ठाकरेंचे शिवसेनेपासूनचे जवळचे सहकारी, अत्यंत निष्ठावंत कडवे शिवसैनिक आणि कडवे मनसैनिक। ते दिल्लीला त्यांच्याबरोबर का नव्हते? अमित ठाकरे होते, पण बाळा नांदगावकर का नव्हते मला कळलं नाही। असो, परंतु बाळा नांदगावकरांनी हे सांगितल्याच्या अगोदर संदीप देशपांडे जे सरचिटणीस आहेत ते मनसेचे, ते म्हणाले की राज ठाकरे जो काही निर्णय घेतील तो देशहिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा, महाराष्ट्र हिताचा असेल, आणि त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू। बाळा नांदगावकर म्हणाले की मला उद्या दक्षिण मुंबईतून, म्हणजे ज्याप्रमाणे संदीप देशपांडे म्हणाले की उद्या बाळा नांदगावकर जर उभे राहिले, त्यांना तिकीट मिळालं लोकसभेत गेले ते, तर आम्हाला आनंदच होईल। आणि बाळा नांदगावकर म्हणाले की दक्षिण मुंबईच काय, गडचिरोलीमधनं सुद्धा मी उभा राहीन, कारण आदेश पालन करण्याचं आमचं काम आहे आणि कित्येक वर्ष मी करत आलो आहे। बघा, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष आदेशावर चालतात। इथे पक्षप्रमुख आदेश देतात आणि त्याचं पालन केलं जातं। आता हे लोकशाहीमध्ये अशा प्रकारची गोष्ट योग्य आहे का, हा प्रश्न बाजूला सोडून देऊ, कारण हे एकेका माणसाने स्थापन केलेले पक्ष आहेत, त्यांची अशी शक्तिस्थानं असतात, तशा मर्यादाही असतात। पण ते असो, तो मुद्दा तो नाही। आज दिल्ली दरबारामध्ये राज ठाकरे गेले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे तेव्हाचे अध्यक्ष, नंतरचे गृहमंत्री अमित शहा हे देशाच्या राजकीय नकाशावरनं हद्दपार केलं पाहिजे त्यांना। का? कारण ते देशाला गुलाम बनवणार आहेत आणि म्हणून ते आम्हाला नको आहेत, असं राज ठाकरे म्हणाले होते काही वर्षांपूर्वी। ते तुम्हाला आठवतं? राज ठाकरे म्हणाले होते की बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आहे कशासाठी? अहमदाबादमध्ये जाऊन आम्हाला ढोकळा खायचा आहे? काय करायचं आम्ही तिथे जाऊन? उलट अहमदाबादची गर्दी इथे येईल आणि अहमदाबाद आणि गुजरात लॉबीच्या हितासाठी बुलेट ट्रेन होत आहे, त्याला आमचा विरोध आहे। आता मात्र या बुलेट ट्रेन असो, पॅसेंजर असो भाजपची, किंवा मेल गाडी असो, एक्सप्रेस ट्रेन असो, त्याला मनसेचे इंजिन जोडलं जाणार आहे। महाविकासमध्ये सगळी इंजिनं, तिथे डबेच नाही आहेत, आणि आमच्या डब्यात मात्र अनेक जण बसतायत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। पण देवेंद्र फडणवीसच पूर्वी असं म्हणाले होते की राज ठाकरे किंवा मनसे सुपारीबाज नेते आहेत आणि त्या सुपारीबाज नेत्यांचा तो पक्ष आहे, असे उद्गार स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते मुख्यमंत्री असताना। बघा, आता 2018 साली ते एका मुलाखतीमध्ये ते काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? बघा, राज ठाकरे यांना आम्ही महायुतीत घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्या पुढेही पर्याय नाही, म्हणजे राज पुढेही पर्याय नाही। 2014 पूर्वी राज ठाकरे हे प्रमुख नेते होते महाराष्ट्राचे। 13 आमदार त्यांनी निवडून आले, पण 2014 पासूनच्या सर्व निवडणुकांमध्ये मनसेचा दारुण पराभव झाला आहे, असं देवेंद्रजी म्हणत होते। मुंबई महापालिकेत मराठी मतदारांनी त्यांना लाथाडले, त्यांच्या पक्षातून अनेक नेते पदाधिकारी बाहेर पडले। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा खुर्दा झाला। त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल की काय, अशी त्यांची स्थिती आहे। त्यामुळे बारामतीकरांचा, म्हणजे शरद पवारांचा सल्ला घेऊन त्यांनी आपली पुढली दिशा ठरवली आहे। ते आगामी विधानसभेवरील निवडणुकीत, म्हणजे 2019च्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जातील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। किती जहरी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावरती केली होती। आणि गेले का? काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर राज ठाकरे गेले नाही, त्यांच्या व्यासपीठावर गेले नाही, पण
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे अनुकूल भूमिका ठरेल असे लावले तो व्हिडिओ ही कन्सेप्ट घेऊन त्यांनी प्रचारसभा घेतल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नव्हे, स्वतंत्रपणे एक मनसेच्या विचारांचा प्रसार केला असं म्हणा, पण भाजपवरती हल्लाबोल केला, अत्यंत प्रभावीपणे हल्लाबोल केला त्यांनी. त्या राज ठाकरेंबद्दल देवेंद्रजी काय म्हणत होते? पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्याबाबत राज ठाकरे आरोप करतायत ते खोटे आहेत. म्हणजे राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला होता पुलवामावर. पुलवामा घडलंच कसं मुळात? पाकिस्तानी दहशतवादी आत घुसू कसे शकले आणि मग प्रतिहल्ला करून त्याचा प्रचारात वापर करणं, सैनिकांच्या पराक्रमाचा एक राजकारणात वापर करणं, अशा अनेक बाबतीत राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते, काही संशय व्यक्त केला होता आणि थेटपणे नरेंद्र मोदी सरकारवरती हल्लाबोल केला होता अत्यंत प्रभावीपणे. राज ठाकरे उत्कृष्ट भाषण करतात, उत्तम व्यंगचित्रकार आहेत, त्यांना साहित्याचं उत्तम भान आहे, व्हिज्युअल आर्टमध्ये ते मास्टर आहेत, अनेक समारंभ इव्हेंट्स हे उत्तम प्रकारे ते करतात, अत्यंत कल्पक आहेत, जाहिराती उत्तम करतात, प्रचार साहित्य त्यांचं अत्यंत सुरेख असतं. इतके सगळे उत्तम गुण त्यांच्यात आहेत, परंतु त्यांच्या भूमिका बदलत आहेत आणि म्हणून मला प्रश्न विचारणं भाग आहे. राज ठाकरे आणि माझे व्यक्तिगत संबंध चांगले आहेत का? माझे व्यक्तिगत संबंध चांगले असले तरी त्याचा इथे संबंध नाही. राज ठाकरे यांच्या भूमिकांबद्दल मला प्रश्न विचारायचे. राज ठाकरे यांच्या सहकार्यांशी माझे चांगले संबंध आहेत, पण त्याचा इथे संबंध नाही. मी तटस्थपणे माझी भूमिका जी मला योग्य वाटते तीच मांडतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे राज ठाकरे व्यक्तिगत अतिशय चांगले होस्ट आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचे दोस्तांना निभावतात, ते अतिशय चांगल्या प्रकारे सलोख्याचे संबंध अनेक राजकीय पक्षातील लोकांबरोबर आहेत, पत्रकारांशी संबंध आहेत, विचारवंतांशी संबंध आहेत, पण त्याचा इथे संबंध नाही. कारण व्यक्ती म्हणून राज ठाकरेंवरती मी आज टीका करत नाही, मी त्यांच्या विचारसरणीवरती, त्यांच्या भूमिकांवर, त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवरती टीका करतो आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. कारण अनेक जण माझ्यावर टीका अवश्य करावी, पण ज्याला ट्रोलिंग म्हणतात किंवा वाह्यातपणे टीका करणं, पातळी सोडून टीका करणं, हे कृपा करून करू नका तुम्ही. आणि केलं काही तर त्या हल्ल्याला तोंड देण्यास मी समर्थ आहे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, राज ठाकरे यांनी केलेले आरोप खोटे आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही राजकीय उत्तर त्यांना देण्याच्या भानगडीतच पडत नाही, पण देशाच्या लष्कराबाबत चुकीचे आरोप त्यांनी करू नये. देवेंद्रजी म्हणतात राज ठाकरेंची राज्यात कुठेही सत्ता नाही, त्यामुळे ते काही वाटेल ते बोलू शकतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात आंदोलन केलं, त्याचं काय झालं असे अनेक प्रश्न लोक राज ठाकरेंना विचारतात असं देवेंद्रजी म्हणतात. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ते प्रचार सभा घेत आहेत असा आरोप देवेंद्रजींनी केला. वास्तविक स्वतंत्रपणे सभा घेत होते, अप्रत्यक्ष मदत होत असे, पण त्याच दोन पक्षाचा अजेंडा ते राबवत आहेत असा आरोप देवेंद्रजींनी केला होता. जे संजय निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना राज यांना लुख्खा म्हणाले होते, त्या काँग्रेससाठी ते प्रचार सभा घेत आहेत असं देवेंद्रजी म्हणाले होते, हे लक्षात घ्या. मनसैनिकांना तुम्हीही लक्षात घ्या. मनसेबद्दल ज्यांना सहानुभूती वाटते त्यांनी सुद्धा लक्षात घ्या. काँग्रेसच्या कळपात गेलेले राज ठाकरे हे मराठी माणसाला पसंत पडणार आहेत का? ते जरी काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार करत असले तरी मराठी मतदार काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करणार नाहीत असं देवेंद्रजी म्हणतात. मोदी यांच्यासह महाराष्ट्रात खास करून शरद पवार यांच्यावरच भाजपचे नेते टीकेची झोड उठवत आहेत असा प्रश्न विचारला. त्याने देवेंद्रजी काय म्हणाले की त्यांनी शरद पवारांवरती टीका केली आणि शरद पवारांची एकूण बाजू जे घेत आहेत राज ठाकरे त्यांच्यावर कडाडून देवेंद्रजींनी टीका केली, हे लक्षात घ्या. देवेंद्रजी त्यांना सुपारीबाज नेते असंही म्हणाले होते, अशा आशयाची टीका त्यांनी केली. प्रवीण दरेकर सुद्धा काय म्हणाले होते मी तुम्हाला सांगतो. प्रवीण दरेकर, आणि हे जुन्या काळी नाही म्हणत होते, अगदी अलीकडच्या म्हणजे गेल्या वर्षी ते म्हणत होते राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम नसतात, कधी एक बोलतात, कधी तसं बोलतात,
कधी ते मोदींचं कौतुक करतात, कधी त्यांच्यावर टीका करतात, कधी पवारांवर टीका करतात, कधी पवारांची मुलाखत घेतात. असे उद्गार, अशा आशयाची टीका प्रवीण दरेकरांनी केली. अतुल भातखळकर तर आपल्याला माहितीच आहे की ते कशा पद्धतीने बोलतात. ते म्हणाले की कोण राज ठाकरे आणि त्यांना काय महत्त्व आहे, त्यांना काही महत्त्व नाही. अशा आशयाची टीका अतुल भातखळकर यांनी केली होती. आशिष शेलार तर म्हणाले होते की माझ्या नेत्यावर म्हणजे नरेंद्र मोदींवर जर टीका केली तर त्यांच्यावर सुद्धा राज ठाकरे यांच्यावर सुद्धा कडाडून टीका करावी लागेल. आणि राज ठाकरे काय म्हणाले होते नोटाबंदीच्या वेळी ते म्हणाले की तज्ज्ञांचा सल्ला न घेता अशी नोटाबंदी करून देशाला खड्ड्यात घातलेलं आहे नोटाबंदीमुळे मोदी शहांनी. अशी टीका कडाडून रास्त टीका राज ठाकरेंनी केली होती. त्याबद्दल आम्ही त्यांचंही तेव्हा लेखातनं, बोलण्यातनं, भाषणातनं, माझ्या कार्यक्रमातनं, व्हिडिओमधनं कौतुकच केलं होतं. चर्चांमधनं टी व्हीवरच्या कौतुक केलं होतं त्यांचं. जे प्रश्न पुलवामा असेल, नोटाबंदी असेल, बुलेट ट्रेन असेल, अशा अनेक प्रश्नांबद्दल मी राज ठाकरे यांचं कौतुक केलं होतं, मनसेचं कौतुक केलं होतं तेव्हा, हे लक्षात ठेवा. ते असं म्हणाले मग आशिष शेलार की नोटाबंदी म्हणजे चोरांना पकडण्यासाठी आणि सुटलेल्यांना धरण्यासाठी नोटाबंदी केली, हे राज ठाकरेंनी लक्षात घ्यावं. हे एक प्रकारे राज ठाकरे यांच्यावरती आशिष शेलार काय म्हणत होते ते तुम्ही त्याच्यातनं अन्वयार्थ लावा, हे लक्षात घ्या. राम कदम ते म्हणाले की या माणसाला म्हणजे राज ठाकरेंना, कारण ते मनसेमध्ये होते, राम कदम, प्रवीण दरेकर मनसेमध्ये होते, या माणसाला एकही नेत्याजवळ बाळगता आला नाही. तो माणूस हा मोदींवरती टीका करतोय आज. अशा प्रकारे राम कदम हे सातत्याने टीका करत होते. कोणावरती? राज ठाकरेंवरती. आणि राम कदमांचं एका भाषणामध्ये जेव्हा राम कदमांचा उल्लेख करून राज ठाकरे एवढंच म्हणाले, हां आणि ह्या आपला इथला राम, हे राम, असं ते म्हणाले होते. टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण त्यावेळी पोरी पळवण्यासंबंधी माझ्या आठवणीप्रमाणे राम कदम यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्यावरती चहू बाजूंनी टीका झाली होती. राम कदम आपल्याला माहितीच आहे. राम कदम हे कुठल्याही कार्यक्रमात कुठेही बोलताना देवेंद्र फडणवीस यांची आरती करणं हा त्यांचा मुख्य कार्यक्रम असतो, हे आपल्याला माहीत. आता मनसेमध्ये ते आहेत, आता भाजपमध्ये जिथे सत्ता असेल तिथे, मनसेमध्ये सत्ता नव्हती मग मनसेमध्ये आमदार झाले ते. आणि मनसेमध्ये मराठी माणसांचे मराठी माणूस करत होते. आता इथे हिंदुत्व करायला लागले ते. असो, पण आता मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरे यांना घेतल्यामुळे आपल्याबरोबर म्हणजे आता अधिकृतपणे निर्णय होईल, पण गेले वर्ष 2 वर्ष चुपके चालू होतं. सगळं चुपके भेटीगाठी चालू होत्या. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, बावनकुळे, आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या घरी जात येत होते. नंतर राज ठाकरेंच्याकडे एकनाथ शिंदे येत होते, राज ठाकरे शिंदेंकडे जात होते. मग सहज कधी योगायोगाने भेटी व्हायच्या, कधी सदिच्छा भेट असायची. पण जे काही चालू होतं ते आपल्या डोळ्यासमोर होतं. राज ठाकरे काय म्हणत होते इतके दिवस सातत्याने, काय म्हणत होते, या महाराष्ट्रात काय चाललंय तेच कळत नाही, कधी कोण कोणाबरोबर जाईल ते कळत नाही. आता तेच जर राज ठाकरेंबद्दल कोणी म्हटलं तर म्हणू शकतं ना असं. 2014 पूर्वी आणि नंतरही काय मोदीजींचं कौतुक, त्यानंतर 19च्या अगोदर 18-19च्या दरम्यान मोदींना कडाडून विरोध, त्यानंतर पुन्हा 2021, 22, 23 पासूनच पुन्हा एकदा भाजपचं कौतुक. अगोदर मराठी आणि मराठी माणसाचे प्रश्न मांडणारी मनसे, महाराष्ट्र माणसाचा स्वाभिमान, मराठी अस्मिता ही जागवणारी मनसे, त्यांचं धोरण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या वेळी त्यांचा ध्वज कुठला होता, त्याच्यामधनं धर्मनिरपेक्षतावादी भूमिका त्यांनी अधोरेखित केली होती. आणि मराठी माणसाच्या प्रश्नावरती म्हणजे शिवसेना मराठी माणसासाठी काही करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पुरेसं करत नाही म्हणून राज ठाकरे बाहेर पडले, तिथे पुरेसा वाव मिळत नाही म्हणून. आणि मराठी माणसाच्या म्हणजे मराठी पाट्या, मोबाईलची जी काही ट्यून असते त्यामध्ये मराठी
मराठीमधनं घोषणा, मराठीमधनं त्याचे कॉलर ट्यून्स, नंतर थिएटर्स मल्टिप्लेक्सेसमध्ये मराठी सिनेमे, मराठी स्टार्सचे, मराठी तंत्रज्ञानांचे प्रश्न, मराठी नाट्यकलावंतांचे प्रश्न, महाराष्ट्राच्या संबंधी महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून काही कार्यक्रम आयोजित करणं, किंवा आता अलीकडे सुद्धा त्यांनी पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं. 2006-07च्या सुमारासुद्धा शिवाजी पार्क प्रदर्शन भरवलं होतं. मराठी साहित्यावरचं त्यांचं प्रेम, हा सगळा अजेंडा हा अतिशय चांगला होता, स्वागतार्ह होता. पण त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये भोंग्याचा प्रश्न घेतला, मंदिरं उघडण्याचा प्रश्न घेतला, नंतर ध्वज बदलला, त्यानंतर भगवी शाल घ्यायला सुरुवात केली आणि हिंदुत्वाचा अजेंडा हा आपला प्रमुख कार्यक्रम आहे आणि एक प्रकारे आमचं आता धोरण जे आहे ते भाजपच्या बाजूचं आहे हे दाखवायला सुरुवात केली. आता बघा याच्यामुळे काय काय प्रश्न निर्माण होणार. मग आता अतुल भातखळकर, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे सगळे उलटं बोलायला लागले. आधी काय म्हणत होते देवेंद्र फडणवीस की आमच्यामध्ये काही मतभेद आहेत, आता ते म्हणाले की आमचे मतभेद जवळजवळ संपलेले आहेत, आता नाहीच आहेत मतभेद. मग आता पुन्हा हिंदुत्वासाठी आणि विकसित भारतासाठी म्हणून भातखळकर म्हणाले विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी जर राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर आनंदच आहे. याचा अर्थ काय आहे, हे सगळे हे आमच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी, विकसित भारताच्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी म्हणजे एक प्रकारे तुम्हाला दुय्यम भूमिका घेऊनच आमच्याबरोबर यायला लागणार. आमचा अजेंडा फिक्स आहे. तुमचा अजेंडा हा भाजपचा अजेंडा होऊ शकणार नाही, मनसेचा अजेंडा आमचा अजेंडा होऊ शकणार नाही. तुम्हाला यायचं असेल तर आम्ही तुम्हाला 1-2 सीटा देऊ, तुम्हाला राज्यसभेवर घेऊ, काही विधान परिषदेवर घेऊ, पण तुमचा अजेंडा वेगळा. आता यामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात ते असे की राज ठाकरे अगोदर आत्तापर्यंत राज ठाकरे आणि त्यांचे समर्थक काय म्हणत होते, राज ठाकरे काय म्हणत होते, एक हाती माझ्या हातात सत्ता आहे. एक हाती तर सत्ता दिलीच नाही, एकच आमदाराला निवडून दिलं. त्यानंतर ते म्हणायला लागले की निदान एक हाती सत्ता नाही, विरोधी पक्ष नेता म्हणून मनसेचा भाव म्हणून तुम्ही मतदान करा, तेही दिलं नाही मतदारांनी. बघा आधी मला वाटतं खेडमध्ये नगरपरिषद हाती, नाशिकमध्ये सत्ता, पुण्यामध्ये विरोधी पक्षनेतेपद म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये 13 आमदार, एवढं सगळं होऊन सुद्धा ते मनसेची ताकद सातत्याने कमी होत गेली. आता ही ताकद कशामुळे कमी होत गेली त्याबाबत मनसेला आत्मपरीक्षण करणं भाग होतं. केलं का? पण सातत्याने आपल्या चुका जाहीरपणे म्हणजे मान्य करण्याची आवश्यकता होती. पण राज ठाकरे काय म्हणत होते की नाशिकमध्ये मी चांगली कामं केली पण तरी तुम्ही मला सत्ता दिली नाही, आता मी मला जे काही करायचं आहे ते करेन. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी तेव्हा संकेत दिले होते की आता मी माझं व्यवहारी राजकारण सुरू करेन असं ते म्हणाले होते. आणि त्याप्रमाणे त्यांनी हे व्यवहारी राजकारण सुरू केले. अलीकडे 2-4 दिवसापूर्वी ते असं म्हणाले होते की आता आपण सत्तेत येण्याच्या दृष्टीने म्हणजे आता आपला हा खडतर काळ संपला, आता म्हणजे थोडक्यात सत्तेचं सोपान किंवा सत्तेमध्ये आपण वाटेकरी होणार आहोत हे स्पष्ट आहे, हे मला माहिती आहे. मी तुम्हाला भविष्य सांगत आहे, हे मला माहिती आहे असं राज ठाकरे म्हणाले. याचा अर्थ सत्तेमध्ये त्यांना फायदे मिळावे, पण लोकांना काय मिळावे हा खरा प्रश्न आहे. लोकांना मी तुम्हाला सांगतो की अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे अँग्री यंग मॅन म्हणून लोकांना आवडत होता आणि नंतर तो जेव्हा शांत झाला तेव्हा अमिताभ बच्चनची लोकप्रियता उसळली, त्याचप्रमाणे राज ठाकरे यांचा आक्रमक लढाऊ बाणा हा लोकांना आवडतो. जर ते सत्तेशी तडजोडी करतायत असं वाटलं तर त्यांची लोकप्रियता कमी होईल. म्हणजे राज ठाकरे भाजपवर गेल्यामुळे एक ठाकरे त्यांच्याकडे आला. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की भाजपला आत्मविश्वास नाही आहे महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारे, देशात अन्यत्र सुद्धा. तुम्हाला सांगतो अनेक छोटे छोटे पक्ष बरोबर घेत आहेत. ते तिकडे ओडिशात नवीन पटनायकांवर दोस्ती केली. आता बघा चिराग पासवान आणि त्यांचे काका दोघांनाही बरोबर घेतलं होतं, पण आता जे काका केंद्रीय मंत्री होते त्यांना राजीनामा द्यायला लागला. चिराग पासवानच्या लोकजनशक्ती पक्षाने त्यांचा उपयोग केला आणि फेकून दिला त्यांना, असं त्यांना ते वाटलं. चिराग पासवानचाही उपयोग नितीश कुमार यांना कमी करण्यासाठी घेतला आणि मग त्यांना कोपऱ्यात ढकललं, पुन्हा त्यांना जवळ केलं. अकाली दलाचा उपयोग केला, फेकून दिला त्यांना. शिवसेना उद्धव ठाकरे त्यांच्या गटाचा उपयोग केला आणि त्यांनाच
त्यांना आम्ही मातीत लोळू असं अमित शहा म्हणाले. जे जे प्रादेशिक पक्ष असतील, तृणमूल काँग्रेस घ्या तुम्ही, नितीश कुमार यांचा पक्ष घ्या, आता देवेगौडांच्या पक्षातही पोतेरे करतील तुम्हाला सांगतो. त्यांनी मायावतींबरोबर दोस्ती केली, मग मायावतींना बाजूला केलं. सगळ्या आता उद्या मनसेचा सुद्धा उपयोग करून मनसेलाही दूर लोटतील, यात मला काही शंका वाटत नाही. भारतीय जनता पक्षाचं ही पद्धतच आहे, हे लक्षात घ्या. आता मोदी आणि शहा यांच्याबद्दल आणि केंद्रीय सत्ता म्हणजे बघा, दिल्ली दरबार हा दिल्लीमधनं राज्य होतं, इथल्या लोकांना काही विचारलं जात नाही. महाराष्ट्रातल्या भाजपला काही महत्त्व नाही. महाराष्ट्रातला भाजप हा गुजरातच्या अधीन झाला आहे, अशा प्रकारची मनसेची लाईन होती. हे गुजराती लोक जेव्हा टीका करत होते राज ठाकरे, तेव्हा गुजराती आपल्याला राज्य करतात असं एकूण टोन होता त्यांच्या भाषणाचा. आता बघा, एक उदाहरण सांगतो की ब्लूप्रिंट विकासाचा उत्तम बनवला होता राज ठाकरेंनी. आता या विकासाच्या ब्लूप्रिंट नंतर शहरं अत्यंत चांगली चकचकीत शहरं पाहिजे. राज ठाकरे परदेशात आल्यावर सांगत होते की सिंगापूर असं आहे, युरोपातली शहरं बघा तुम्ही, आणि तसं त्यांचा पुढे आदर्श होता, कारण हा शहर केंद्रित पक्ष आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट. पण नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी शहराचा प्रोजेक्ट सुरू केला. काय झालं त्याचं? मला असं वाटलं की राज ठाकरे त्याच्याबद्दल बोलतील. बेकारी देशात सर्वोच्च आहे, जो तरुणांचा पक्ष आहे मनसे, बेकारीबद्दल बोलतील असं मला वाटलं होतं. राज ठाकरे पुलवामाबद्दल बोलले होते, सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलले होते. मग तेच राज ठाकरे चीनने गलवानमध्ये जी घुसखोरी केली त्याच्याबद्दल बोलतील असं वाटलं होतं. गॅसच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या, पेट्रोल डिझेलच्या प्राइसेस वाढल्या होत्या, महागाई झाली होती, त्याच्याबद्दल बोलतील असं वाटलं होतं. ईडीचा त्रास राज ठाकरेंनी दिला गेला, त्यानंतर ते एकदम शांत झाले. मला माहीत नाही कशामुळे ते, पण ते बाहेरून तेव्हा म्हणाले होते ईडीच्या, मी बोलतच राहणार. पण त्या पद्धतीने तेव्हा बोलत होते, त्याच्या अगोदर त्यानंतरच्या बोलण्याच्या पद्धतीत बोलतायत ते, पण त्यात फरक झाला का याचा तुम्ही विचार करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख सरकारी संस्था महाराष्ट्रातून गुजरात आणि अन्य ठिकाणी वळवल्या जातात, नेल्या जात आहेत. शिवाय महाराष्ट्रातले उद्योग पळवले जातात, हजारो मराठी तरुणांच्या नोकऱ्या पळवल्या जातात. याच्याबद्दल राज ठाकरेंनी भूमिका नाही घेतली असं पण उल्लेख केला, पण आक्रमकपणे भाजपवरती या इथल्या शिंदे सरकारवरती हल्ला चढवायला पाहिजे होता, त्याच्या उलट ते त्यांना भेटीगाठीत घेत राहील त्यांच्या. आणि आता राज ठाकरे युतीत आल्यामुळे नंतर शिंदेच्या गटाचं अस्वस्थ आहे की आता आपल्याला कमी जागांवरती लढाई मिळेल का, आपल्या 2-4 जागा कमी होतील का, त्या राज ठाकरेंकडे दिल्या जातील का, अशी गोष्ट आहे. बघा, असे अनेक प्रश्न जे मराठी माणसाचे स्वाभिमानाचे अस्मितेचे दिल्लीच्या दादागिरीचे प्रश्न आहेत. मराठी माणसांनी दिल्लीच्या दरबारामध्ये जाणं, दुय्यमत्व स्वीकारून हे मराठी माणसाला आवडणार नाही. त्यामुळे राज ठाकरे किंवा मनसेने आपली भूमिका बदलली कितीही, तर ती त्यांच्याच समर्थकांना, मनसैनिकांना, राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांना कितपत आवडेल हे मला बिलकुल वाटत नाही तसं आवडेल. आणि उलट म्हणजे त्यांना असं वाटत असेल की मनसेची मतंसुद्धा भाजपकडे ट्रान्सफर होतील, मला बिलकुल असं वाटत नाही. मनसेची परप्रांतीयांवरची भूमिका कायम आहे असं राज ठाकरे एकदा हिंदी भाषिक लोकांसमोर भाषण करताना माझी भूमिका बदलली नाही आहे. मग आता त्यांची भूमिका बदलली आहे का, काय भूमिका बदलली, काय होती आणि आज काय बदलली, याचा लोकांना खुलासा झाला पाहिजे मतदारांना. म्हणजे हे मला म्हणायचं. नंतर राज ठाकरे, आता तुम्हाला एक महत्त्वाचं भाषण सांगतो राज ठाकरेंचं. ते महत्त्वाच्या भाषणामध्ये राज ठाकरे काय म्हणाले होते बघा. ते असं म्हणाले होते, त्यांनी मतदारसंघांची नावच 2018चं भाषण होतं मला वाटलं, तेव्हा नंदुरबार असेल, अनेक म्हणजे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातले अनेक कॉन्स्टिट्युन्सी नावं घेतली आणि तिथले उमेदवार जे आहेत, तिथले जे नेते आहेत, तिथले जे आमदार आहेत, भाजपचे खासदार असतील, आमदार असतील, हे सगळे आयात केलेले नेते आहेत भाजपने. कोणी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून, आणि हा इम्पोर्टेड लोकांचा पक्ष आहे असं जहाल टीका, उत्तम टीका राज ठाकरेंनी भाजपवर केली. ते असंही म्हणाले होते की हे वाटेल ते करणार भाजपवाले आणि तुम्ही यांच्या मागे फरफटत जाणार. त्यांना पोचण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे का, मी नाही असं काही करणार म्हणाले ते. नंतर ते म्हणजे हे जे नेते आहेत सगळे, म्हणजे भाजपबरोबर गेलेले जे काही नेते आहेत,
किंवा अन्य सगळेच राजकीय पक्षांचे नेते ते स्वतःचं बघतात, स्वतःच्या पोरापोरांचं कल्याण बघतात आणि त्यांच्या मागे तुम्ही फरफटत जायचं का? आता मनसैनिक राज ठाकरे यांचा कदाचित हा सल्ला मानतील की आपल्या पक्षाने जरी भूमिका बदलली इकडून तिकडे अशी, तर आपण त्याच्या मागे फरफटत जायचं, कशासाठी जायचं, असं कदाचित विचार करू शकतील मनसैनिक. नंतर मग ते म्हणाले कोणाबरोबर आघाडी नाही, युती नाही, एकला चालो ही माझी भूमिका आहे. राज ठाकरे म्हणाले होते मी कोणाबरोबर जाणार नाही. आता काय, आता ते त्यांच्याबरोबर जातात अशा बातम्या आहेत. स्वतः बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी तसेच संकेत दिले आहेत. मग ते म्हणाले ते असं म्हणाले की बघा या जन्माची 5-5 वर्ष या नादान लोकांना द्यायची. नंतर ते म्हणाले की असं आयुष्य म्हणजे त्या कोणाच्या मागे पळत जायचं, अनुनय करायचा कोणाच्या मागे, ते म्हणतील तसं करायचं. ज्यांच्या आयुष्यात त्यांना काही करायचं नाही, जे स्वतःचा विचार करत नाही, असा जो समाज आहे तो समाज नसतो, ती असतात ती प्रेत आणि त्यांच्यावर मला राज्य करायचं नाही. म्हणजे स्वाभिमान, राज ठाकरे स्वाभिमान शिकवतात जो बाळासाहेब ठाकरेंनी शिकवला, आत्मसन्मान शिकवत आहेत आणि भाजपबरोबर जाणं, दुय्यमत्व स्वीकारून त्यांची गुलामी स्वीकारणं, त्यांच्या मागे फरफटत जाणं हे मला वाटत नाही मनसेचं मूळ धोरण आहे असं मला वाटते. राज ठाकरे सातत्याने ते म्हणत होते. नंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी त्या याच्यामध्ये सांगितल्या होत्या की बघा ते असं म्हणाले बाळासाहेबांमुळे यांना सोबळ मिळालं. कसलं सोबळ आहे भाजपपुढे? बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे ते मोठे झाले. त्यांच्याकडे सोबळच नव्हतं, ते दुर्बळ होते भाजपवर, असं राज ठाकरेच म्हणत होते. हे कसले बेटकुळे दाखवत आहेत दंडातल्या? मोदींमुळे मतदान झालं यांना. या भाजपवाल्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, हे कोण बावनकुळे असते, हे तावडे असतील, हे शेलार असते, हे जे सगळे भाजपवाले तेव्हा आणि आत्ता आहेत, त्यांची काहीही ताकद नाही. मोदींमुळे ते निवडून आलेले आहेत. यांना कोण ओळखत होतं? फडणवीसांना कोण ओळखत होतं? एक तरी उमेदवार माहीत होता का फडणवीसांना? आणि या उमेदवारांना फडणवीस माहीत होते का? अशा आशयाचा रोखठोक सवाल राज ठाकरे विचारत होते. तुम्हालाच कळेल हे पक्ष कशावरती उभे. जुन्या बाटलीत नवी दारू भरतात ते. 30-30 माणसं, इम्पोर्टेड माणसं, आपली जुनी माणसं, आणि नवं लेबल चिकटवतात. काँग्रेसवाल्यांना घ्यायचं, कधी शिवसेनावाल्यांना आपल्याकडे घ्यायचं, लेबल चिकटवायचं भाजप. त्यामुळे हे सगळा बोगसपणा, ही फसवेगिरी असं राज ठाकरे यांचं मत होतं. जी भाजप करते, भाजप दादागिरी करते, भाजप फसवेगिरी करते असंच त्यांना म्हणायचं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाजपने चोथा केला आहे. म्हणजे एकूण सगळा चोथा झाला आहे. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राची वाट लावलेली आहे, अशा प्रकारची भावना राज ठाकरेंची तीव्र भावना होती. भाजपवरती ते उत्तम टीका करत होते. नंतर भाडोत्री जनता पक्ष असे आता याच भाजपला नाव पडलेले आहे. आता उद्धव ठाकरे म्हणाले ना की भाजपला महाराष्ट्रात महायुतीला विजयी होण्याची काही त्यांना कॉन्फिडन्सच वाटत नाही. एकनाथ शिंदेंना कोणी विचारत नाही, अजितदादांना लोक नाकारत आहेत. त्यामुळे एक ठाकरे पाहिजे त्यांना, माणसं फोडतायत ते, एका पाठोपाठ एक पक्ष फोडायचा असं त्यांचं चाललंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोकणात तर उद्धव ठाकरेंनी जबरदस्त टोलेबाजी केली. ते म्हणजे नारायण राणे आणि त्यांचे जे चिरंजीव आहेत की भाजपची भोकं पडलेली ही टिनपट, आणि भाजपचं हिंदुत्व नासलेलं कुजलेलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. नंतर राज ठाकरे काय म्हणाले होते? मी दुसऱ्यांची पोरं कडेवर घेणार नाही, म्हणजे मी माझ्याच माणसांना मोठं करणार असं ते म्हणाले. आता तुम्ही विचार करा की कोण कोणाच्या कडेवर बसतंय. बघा अलीकडे वसंत मोरे ही मनसेतनं बाहेर पडले, त्या रुपाली शिंदेसुद्धा बाहेर पडल्या होत्या, अगोदरच बाहेर पडल्या. एका पाठोपाठ एक नेते का बाहेर पडतात? राज ठाकरे आत्तापर्यंत म्हणजे स्थापना झाल्यानंतर आता इतकी वर्ष झाली, 18 वर्ष झाली, केवढं यश, अभूतपूर्व यश मिळवलं होतं. आजही सर्वसामान्य मराठी माणूस त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रेम करतो. पण ही अवस्था का झाली आहे?
आणि ही अवस्था अशा प्रकारे दुबळी अवस्था झाली. एकच आमदार, कुठेही सत्ता नाही, कोणीही जवळ करायला तयार नाही. अशा वेळी भाजपबरोबर जाणं, कारण भाजपची केंद्रात सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे आणि खालपर्यंत भाजपची ताकद आहे. पण महाशक्तीबरोबर राज ठाकरे गेले तर राज ठाकरे यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्वतंत्र अस्तित्व मिटेल. भाजपचा मुंबईत असेल जो बेस आहे, तो मुंबईतले परप्रांतीय मनसेवर नाराज येत असून खळखटाकचं धोरण, त्याचा फटका फेरीवाल्यांना, व्यापाऱ्यांना बसलेला आहे. मराठी पाट्यांच्या बाबत गुजरात्यांशी भाजपने पंगा घेतला होता. गुजराती व्यापारी मराठी पाट्या लावायला नकार देत होते, टाळाटाळ करत होती. शेवटी कोर्टाचा आदेश आणून त्यांना लंबे करावे लागले. पण त्याच्या अगोदर राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात उत्तम आंदोलन केलं होतं, मराठी पाट्यांसंबंधी उत्तम आंदोलन केलं होतं. असा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आता कुठलं नवनिर्माण करणारे भाजपच्या बरोबर जाऊन माझ्या मते मनसेने आपली स्वाभिमानी वाट ही चालू ठेवली पाहिजे. स्वतंत्र अस्तित्व, भले तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेवर जाऊ नका, पण निदान भाजपवर जाणं आत्ता जेव्हा मोदी आणि शाह, वाजपेयी असते समजू शकलो असतो मी. पण आज तपासल्यानंतरचा गैरवापर, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्णपणे संकोच, संविधानाची वाट लावणं, संविधान बदलण्याची भाषा करणारे नेते भाजपमध्ये आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. अशा वेळी राज ठाकरे यांच्यासारखा नेता महाराष्ट्रात आजही त्यांची लोकप्रियता, व्यक्तिगत लोकप्रियता काय, पक्षाची भले नसेल, त्यांनी भाजपबरोबर जाऊन माझ्या मते एक रिस्क घेतलेली आहे. अर्थात कुठलाही निर्णय घेण्याचा त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. ते असं म्हणतील की उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली नाही का, भाजपबरोबर होते मग ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर त्यांची भूमिका बदलली. मी अजिबात नाकारत नाही, त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे, तसं तुम्हालाही स्वातंत्र्य आहे. परंतु आज धर्मनिरपेक्षतावादी आंबेडकरांचा, गांधीजी, नेहरूंचा जो भारत आहे तो वाचवण्याची वेळ आलेली आहे. भारतातील लोकशाही धोक्यात असताना राज ठाकरे यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यांनी एक जबाबदारीची भूमिका घ्यायला हवी होती, कारण ही निवडणूक नेहमीची निवडणूक नाही. म्हणून राज ठाकरे यांनी अत्यंत धैर्य ठेवून कोणालाही न घाबरता, ज्याप्रमाणे राहुल गांधींनी भूमिका घेतली, तुम्ही भले स्वतंत्र भूमिका, काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करा, पण भाजपच्या बाजूची भूमिका घेणं आज हे जबाबदार नागरिकाचं, जबाबदार नेत्याचं काम असू शकत नाही असं मला वाटतं. राज ठाकरे यांना अर्थातच काहीही करण्याचं स्वातंत्र्य, कुठलाही निर्णय ते घेऊ शकतात, पण माझं जे मत आहे ते मी स्पष्टपणे मांडलेलं आहे. राजमान्य राजश्री म्हणजे दिल्ली दरबारनी मान्यता दिलेले आता राज ठाकरे असतील, हे राज ठाकरे बदललेले असतील, ते एस्टॅब्लिशमेंटचे म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेची तडजोड करणारे नेते आहेत का, असा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल. पण राज ठाकरे हे पूर्वीचे 2006चे, त्याच्यापूर्वीचे शिवसेनेतले आक्रमक नेते म्हणून ते अधिक लोकप्रिय होते. ते असं म्हणतील की वय वाढल्यावरती माणूस प्रगल्भ होतो, थोडा संयमी होतो, थोडा शांत होतो, पण राजकारणामध्ये मात्र भूमिका स्पष्ट, रोखठोक आणि अँटी एस्टॅब्लिशमेंट असेल, या सरकारच्या म्हणजे आत्ताच्या सरकारच्या विरोधात असेल, तर माझ्या मते लोकशाही जिवंत राखण्यासाठी म्हणून राज ठाकरे यांनी जबाबदार नागरिकाची, नेत्याची जर भूमिका जर निभावली तर माझ्यासारख्यांना आनंद होईल. आज तशी शक्यता दिसत नाही. त्यांच्या कुठल्याही त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, त्यांच्या वाटचालीला आमच्या शुभेच्छाच असतील, आमचा विरोध असला तरी एवढंच सांगतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. जास्तीत जास्त प्रमाणात माझे व्हिडिओ शेअर करत जा असं आवाहन करतो आणि इथे सांगतो. नमस्कार.